स्वामींनी एकाच वेळी 5 रूप धारण केली. आपण हे देवरूप. अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो. पण चोळप्पाची इच्छा होती की स्वामींनी दरवेळेप्रमाणे त्याच्या घरी यावे. त्याचीच नाही तर इतर 3 भक्तांची पण अशीच इच्छा होती. बाळप्पा यांची स्वामींनी अक्कलकोट गावाच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती. या प्रकरणामुळे त्या सर्वांचा आपसात थोड वाद होतो. स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल. जो उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. पण ठेवण्यात येतो. हातात तेलानी गच्च भरलेली पंती घेऊन मनात. मग काय सर्वच अनुत्तीर्ण झाले होते. आता स्वामी फक्त गावाच्या उत्सवात हजर राहणार होते. सर्वांना खंत होतो. आणि होणार पण का नाही? कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्याने स्वामींचे चरण त्यांच्या घरी आता पडणार नव्हते. सर्व निराश होऊन परततात. पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्याकडे येणार पण मात्र तू कुणालाही सांगू नको. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की स्वामी त्याच्याकडे आले होते. इतर 3 भक्त पण असंच म्हणतात. बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका. स्वामी गावाच्या उत्सवातून कुठेही गेले नाही. त्यांचा वाद सुरू असतानाच स्वामी म्हणतात, अरे तुम्ही लोक का विसरतात की आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणाकणात वावरतो. 5 जागी एका बरोबर प्रगट होणे कोणची मोठी गोष्ट आहे. अरे आम्ही तुमच्या मध्ये सुद्धा आहे. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःतून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. अरे अहं ब्रह्मास्मी उगीच थोडी म्हटले आहे. तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो. म्हणून उगाच कोणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका. सर्व लोक स्वामींची क्षमा मागतात. सर्व लोक स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे. गरीबाला मदत करताना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे.